मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटलाय। तुम मराठी लोक गंदा है असं म्हणत गुजराती भाषिकांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे। घाटकोपर भागातल्या एका सोसायटीमधला हा सगळा वाद आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन गुजराती भाषिकांना समज सुद्धा दिलेली आहे। ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का, बोलता डोंगी बोलते। हाँ, कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आएगा? तुम्ही काय हो मराठी मळमळीत बोलताय? त्यांच्या जोडीला जोडी आहे तुम्ही, बोलून घ्या ना त्याला, बोलवा ना मग बोला हे। आणि हा पोल कसला पोल लावला पाहिजे काय मतदानाला उभा आहे का? मेसेज पण 3 दिवस आता आम्ही पण सगळे मराठी माणसं येतो आणि इथे थांबतो। सगळे येऊ का इकडे? सगळे बोलू का? पोल ह्याला काय मी काही बघतो काही गोष्टी। अरे पोल हे उसको बोल, हे त्याला बोल हा पोल बनवलाय ना तो पोल, नाही तर आम्ही लोखंडी पोल आणून आम्ही काय बाहेर निघून नाही देणार त्यांना। टार्गेट प्रत्येक वेळी ऐकून घ्यायचंच नाही काय? मच्छी मटण खाय हे लोक साखर अरे आम्ही शांत बसतो, याचा अर्थ असं नाही बोला जाणार आहे ना काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। निखिल, या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं, नेमकं कशामुळे वाद झाला होता ज्याच्यामुळे ही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली, ज्यामुळे मनसे सुद्धा आता आक्रमक झाले आपण बघतोय? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मराठी अमराठी हा वाद अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाला। त्यातच हा नवीन वाद पुढे येताना घाटकोपरमधील एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये काही मराठी लोक आहेत ते राहायला होते आणि ह्याच मराठी लोकांच्या खाण्यावरून हा जो वाद आहे तो उफाळलेला पाहायला मिळाला। मराठी लोक मांस मच्छी मटण खातात, त्यामुळे त्यांना अनेक सोसायटीमध्ये जागा ही दिली जात नाही असं आपण चित्र यादी देखील पाहिलं। परंतु यांच्या खाण्यावरती आता गदा आणली जाते आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारे न खाण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मराठी कुटुंबियांनी अनेक वेळा या ठिकाणी तक्रार केल्याच्या नंतर काल महाराष्ट्र सैनिकांकडे ही गोष्ट पोहोचली आणि त्यानंतर घाटकोपर येथील महाराष्ट्र सैनिक आहेत त्या सोसायटीमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी असा विरोध करणाऱ्या व्यक्तींना जो आहे तो जाब विचारण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र सैनिक आहेत ते संपूर्णपणे महाराष्ट्रावर मराठी भाषेवरून आणि मराठी विषयावरून आक्रमक असताना संदीप देशपांडे देखील अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या ठिकाणी मराठी माणसांवरती अन्याय होईल त्या ठिकाणी जे कान आहेत ते फोडले जातील असा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे। कुठेतरी मराठी मुद्द्यावरून मनसे आक्रमक होत असताना घाटकोपरमधील हा विषय पाहता या ठिकाणी मनसे सैनिकांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना चांगलाच दम आहे तो देखील भरलेला आहे। त्यामुळे आता हा विषय नक्की कशा प्रकारे वाढतोय किंवा मग या ठिकाणी या विषयाला फुलस्टॉप मिळतो हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल। परंतु पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी हा वाद आहे तो पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। रिद्धी जी, धन्यवाद निखिल सगळ्या माहितीसाठी।